आज सकाळपासूनच काय पावसाचा ठाव ठिकाणून नाही होतो, कडक असा ऊन पडलेला। गाळवातनं तरव्याचे पेंडे घराच्या पाठीमागे शेतीत नेऊन ठेवचे होते, त्यासाठी पिशवी वगैरे घेतले आणि गाळवात जाऊन निघालंय। दादा वगैरे पुढे गेलेलोच, दादान पिशवी तरव भरून घेतल्यान भरून जसं झालं तसं पिशवी कपाळावर घेऊन तो निघालो। त्यानंतर सोनून पिशवी आपली भरून घेतल्यान तो सुद्धा निघालो। त्यानंतर पटापट मी तरव पिशवीत वगैरे भरून घेतलंय। पिशवी उचलून मी जाऊ निघालोय। पाठोपाठ सुयश सुद्धा 4-5 पेंडे उचलून घेऊन येले। अशा प्रकारे तरव्याचे जे पेंडे आणले ते व्यवस्थित अशा प्रकारे लावून ठेवलेत। तर ह्या साईडचा 4 कोपरे आमका आज लावणी करूची होती। ट्रॅक्टर घेऊन संध्याकाळी पुन्हा एकदा शेतात जाऊन निघालं। कोपऱ्यांमध्ये बऱ्यापैकी अडवून ठेवलेला पाणी होतं, त्यामुळे 2 कोपऱ्यांचं चिखल करून घेतलं। त्यानंतर लावणी सुद्धा झाली, तर तिसऱ्या कोपऱ्याचं चिखल करून घेतलंय। या कोपऱ्यांमध्ये छोटे छोटे मासे सुद्धा होते, तर परी आणि खुशी ते पकडत होते। 4 कोपऱ्यांची लावणी झालेली, एक छोटंसं कोपरं रोवलेलो आणि शेतात गरे खाऊची मजा काय वेगळीच असता। दिवसभरानंतर जोरदार असो पाऊस चालू झालो। आमका हे 2 कोपरे फोडूचे होते, त्यासाठी ट्रॅक्टर आणून ठेवलो। त्यानंतर थोडं पाऊस कमी झालं तसं प्रशांतने ते कोपऱ्यांची फोडणी करून घेतल्या आणि उद्याच्या लावणीसाठी हे कोपरे तयार केल्या। तर असं होतो आजचा दिवस। व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।